एसटी भाडेवाढ ही अपरिहार्य आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असं म्हणतात। त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। भाडेवाढ मागे घेतली जाणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। प्रधान सचिवांना एसटी दरवाढीचा अधिकार आहे अशी भूमिका याबाबत बोलताना प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केली। एसटीला दररोज 3 कोटींचा तोटा होत असल्यामुळे भाडेवाढ गरजेची असल्याचं मत सरनाईकांनी व्यक्त केलेली आहे। तर ही जी एसटी भाडेवाढ होतीये त्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना प्रचंड आक्रमक भूमिका सध्या घेते आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरेंची शिवसेना संपूर्ण राज्यभरात आंदोलन करणार आहे। मुंबईसह इतर प्रमुख ठिकाणी मुख्य नेते हे ठिकठिकाणी एसटी भाडेवाढीच्या विरोधात आंदोलन करतील। तब्बल 15% वाढ तिकीट दरामध्ये झाली आणि त्याच्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। याच मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक होत आंदोलन करणार आहे। आता बातमी एक महत्त्वाची ती म्हणजे बैठकीबाबतची। आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये नेमके कुठले निर्णय होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। एसटी भाडेवाढ किंवा मग पालकमंत्र्यांसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आज आणि त्याच्यामध्ये आता एसटीची भाडेवाढ आहे ज्याचा मुद्दा प्रचंड सध्या सर्वसामान्यांच्या प्रचंड जवळ जाणार आहे। त्याच्यामुळे त्याबाबत चर्चा होऊ शकते आणि पालकमंत्र्यांसंदर्भात सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे। तेव्हा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होते, कुठले निर्णय होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तेव्हा आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे सगळे तपशील आपण पुढारी न्यूजवर वेळोवेळी पाहणार आहोत। मात्र बैठकीत नेमकी काय चर्चा होतीये, कुठले महत्त्वाचे निर्णय होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील आजच्या बैठकीतले? मुख्यतः भाडेवाढी संदर्भात चर्चा होणार का, काही निर्णय होणार का? आपण रिद्धी बघितलं असेल तर आज खरं तर महत्वाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा झाल्यानंतरची ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। दावोसमध्ये खऱ्या अर्थाने जे करार झाले, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली, त्याची माहिती जी आहे ती आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुरुवातीला दिली जाईल। आणि आपण पाहिलं असेल तर एसटी भाडेवाढीवरून ज्या पद्धतीने सध्या राजकारण सुरू आहे, सरकारवर टीका केली जाते, अंबादास दानवे यांनी आपण जर बघितलं असेल तर आंदोलन पुकारलेलं आहे आणि कुठेतरी विरोधक या मुद्द्याचं राजकारण करताना पाहायला मिळते। त्यामुळे एसटी भाडेवाढीबाबत जो असमन्वयपणा पाहायला मिळाला सरकारमध्ये, त्यावर देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल आपल्याला माहिती मिळते। अगदी, आणि त्याच्यामुळे या बैठकी दरम्यान नेमका काय घडतं याचे तपशील पुढे तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।